नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बेसिक केमिस्ट्रीचा चॅप्टर 2 आता आपण बघणार आहोत. पिटिंग करोजन. याच्या आधी आपण ॲटमॉस्फेरिक करोजन, वेट करोजन, त्याचे टाईप्स आणि त्याचं मेकॅनिझम बघितलं. आता पुढे आहे पिटिंग करोजन. पिटिंग करोजनवर कसा क्वेश्चन येतो तुम्हाला जनरली ते सांगते की फॉर्मेशन ऑफ पिट्स ऑर होल्स. हे बघा, फॉर्मेशन ऑफ पिट्स ऑर होल इज नोन ॲज व्हॉट, दॅट इज पिटिंग करोजन. हा क्वेश्चन जनरली खूप वेळा विचारला जातो. त्याच्यानंतर स्टेनलेस स्टील अलॉइंग विथ 2% ऑफ मॉलिब्डेनम एन्हान्सेस रेझिस्टिव्हिटी टुवर्ड्स पिटिंग करोजन. म्हणजे पिटिंग करोजन होऊ नये म्हणून स्टेनलेस स्टीलमध्ये काय ॲड केले जातं ते 2% मॉलिब्डेनम. अगेन MCQ, याच्यावर MCQ येतो की काय ॲड केले जाते, दॅट इज 2% मॉलिब्डेनम. पिटिंग करोजन कसं तयार होतं की पेट्स किंवा होल्स तयार होतात मेटल सरफेसला अशा पद्धतीने. आणि तो सरफेस जो असतो जिथे पेट्स तयार होतात, दिस सरफेस इज ॲक्ट ॲज ॲनोड अँड लार्ज इज कॅथोड. इकडे कॅथोड जो असतो तो लार्ज असतो पिटिंग करोजनमध्ये आणि ॲनोड जो असतो तो स्मॉल असतो. तर हा पण क्वेश्चन येऊ शकतो. इन पिटिंग करोजन कॅथोड इज डॅश, ॲनोड इज डॅश, कॅथोड इज लार्ज, ॲनोड इज स्मॉल. देन वॉटर लाईन करोजन. वॉटर लाईन करोजन म्हणजे जिथे वॉटर कॉन्टॅक्टमध्ये असेल अशा ठिकाणी होणारं जे करोजन असेल दॅट इज वॉटर लाईन करोजन. डिफरन्शियल एरिएशन लीड टू फॉर्मेशन ऑफ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन सेल कॉझिंग वॉटर लाईन करोजन. दिस इज जनरली ऑब्झर्व इन केस ऑफ स्टील टँक, देन शिप्स एक्सेट्रा. दीज आर द एक्झाम्पल ऑफ वॉटर लाईन करोजन. आता इथे एक्झाम्पल दिलेलं आहे बघा डायग्राममध्ये. इथे वॉटर लाईन आहे. ही वॉटर लाईन जी आहे तर वॉटर लाईनच्या इकडे जे आहे इथे लो ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन असणार आणि वर हाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. हा स्टीलचा टँक आहे. या वॉटर लाईन जिथे आहे तिथून करोजन स्टार्ट होणार आणि ते ॲनोडकडे पसरत जाणार आहे. दॅट इज वॉटर लाईन करोजन. नाव नेक्स्ट इज क्रिविस करोजन. क्रिविस म्हणजे गॅप. वेन देर इज फॉर्मेशन ऑफ गॅप देर इज क्रिविस करोजन. तर हे खूप वेळा विचारलं जातं. क्रिविस करोजन मीन्स व्हॉट, दॅट इज when formation of gap, crevice corrosion occur. This type of corrosion occurs due to what? Dirt or dust deposit, crack develop on the paint coating. It leads to crevice corrosion. crevice corrosionचं दिलेलं आहे बघा, इकडे डायग्राम दिलेली आहे. असा गॅप तयार होतो आणि त्या गॅपमुळे जे आहे ते क्रिविस करोजन होतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे क्रिविस करोजनमध्ये की दोन मेटल सरफेसच असले पाहिजे असं काही नसतं. एक मेटल एक नॉन मेटलिक सरफेस जरी असेल त्याच्यामध्ये गॅप असेल तरी क्रिविस करोजन होतं. हे एक टाईपचं करोजन असं आहे की त्याच्यामध्ये मेटल आणि नॉन मेटल असे एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तरी करोजन होतं. दॅट इज क्रिविस करोजन. नाव नेक्स्ट इज फॅक्टर्स अफेक्टिंग करोजन. फॅक्टर्स अफेक्टिंग ॲटमॉस्फेरिक करोजन. ॲटमॉस्फेरिक करोजन कशामुळे वाढतं किंवा कमी होतं त्याच्यामध्ये फर्स्ट फॅक्टर जो आहे इम्प्युरिटीज इन ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअरमध्ये जे वेगवेगळे गॅसेस असतात, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड वगैरे हे जे गॅसेस असतील त्याच्या व्यतिरिक्त क्लोरीन असेल, हायड्रोजन सल्फाईड असेल, सल्फर डायऑक्साईड, सल्फर ट्रायऑक्साईड हे गॅसेस असेल तर याच्यामुळे ॲटमॉस्फेरिक करोजन वाढतं. दॅट मीन्स रेट ऑफ करोजन इन्क्रीजेस ड्यू टू ॲटमॉस्फेरिक गॅसेस. देन ह्युमिडिटी ऑर मॉइश्चर. रेट ऑफ करोजन इज हाय इन ह्युमिड ॲटमॉस्फिअर. मॉइश्चर जर असेल तर ॲटमॉस्फेरिक करोजनचा रेट हाय असतो. हे फॅक्टर्स विचारले जातात की ह्युमिडिटी लो असेल की हाय असेल त्याच्यामुळे रेट ऑफ करोजन कसा असतो ॲटमॉस्फेरिक करोजन. हाय ह्युमिडिटी असेल रेट ऑफ करोजन इज मोर, लो ह्युमिडिटी असेल रेट ऑफ करोजन इज लेस. देन टेम्परेचर. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर रेट ऑफ करोजन इज इन्क्रीजेस. देन इफेक्ट ऑफ pH. In generally acidic media is more corrosive than alkaline or neutral medium. ॲसिडिक मीडियम जर असेल म्हणजे pH तुमचे लेस दॅन 7 असेल तर रेट ऑफ करोजन जो आहे तो जास्त असतो. न्यूट्रलमध्ये कमी असतो, अल्कलाईनमध्ये ॲसिडपेक्षा थोडासा कमी असतो. त्याच्यानंतर डिफरन्शियल एरिएशन. इन्क्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन. इट ऑल्सो कॉजेस ॲटमॉस्फेरिक करोजन. Now second type of corrosion, factors affecting immerse corrosion. Immerse corrosion, wet corrosion or direct chemical corrosion. कुठले फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे हे करोजन वाढतं. सेकंड टाईप ऑफ करोजन. फर्स्ट फॅक्टर
प्युरिटी ऑफ मेटल. प्युअर मेटल रेझिस्ट द प्रोसेस ऑफ करोजन. 24 कॅरेट गोल्ड जर असेल तर त्याचं करोजन होणार नाही. Impurity present in the metal form the number of tiny galvanic cells which result anodic part get corroded. जर impurities असेल तर rate of corrosion जास्त असणार आहे. Now second factor which affect wet corrosion is nature of oxide film. आपण ऑक्साईड फिल्म बघितले, स्टेबल, अनस्टेबल, व्होलेटाईल, त्या ज्या आहेत त्याच्यामुळे पण करोजन होतं. नेचर ऑफ ऑक्साईड फिल्म हायली अफेक्ट रेट ऑफ करोजन. इन केस ऑफ अनस्टेबल ऑक्साईड फिल्म ऑलमोस्ट 0 करोजन इज ऑब्झर्व. अनस्टेबल कशामध्ये असते? गोल्ड, सिल्वर, प्लॅटिनममध्ये अनस्टेबल फिल्म असते, तिथे रेट ऑफ करोजन 0 असतो. त्याच्यानंतर रेट ऑफ करोजन फाउंड इज मॅक्झिमम इन व्होलाटाईल फिल्म. आपण बघितलं होतं की मॉलिब्डेनममध्ये व्होलाटाईल फिल्म तयार होते आणि व्होलेटाईल फिल्ममध्ये रेट ऑफ करोजन हा मॅक्झिमम असतो. नॉन पोरस ऑक्साईड फिल्म ॲक्ट ॲज बॅरियर वाईल इन पोरस ऑक्साईड फिल्म देअर इज हाय रेट ऑफ करोजन. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी ऑफ करोजन प्रॉडक्ट. जर करोजन प्रॉडक्ट सोल्युबल असेल तर रेट ऑफ करोजन हा जास्त असणार आहे, कारण तो प्रॉडक्ट सोल्युबल असेल तर तो निघून जाईल आणि त्याच्यानंतर फ्रेश मेटल सरफेस एक्सपोज होणार आहे करोजनसाठी. त्याच्यामुळे सोल्युबिलिटी ऑफ करोजन प्रॉडक्ट जे आहे ते अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. इफ करोजन प्रॉडक्ट इज इनसोल्युबल इन कार्बोनिक मीडियम देन इट इज ॲक्ट ॲज अ बॅरियर अँड इट रेस्ट्रिक्ट करोजन. बट इफ करोजन प्रॉडक्ट इज सोल्युबल देन continuous exposure of fresh metal and it causes corrosion. Then next factor is position of metal in galvanic series. Metal having higher position in galvanic series have high oxidation potential and get corroded easily. गॅल्व्हॅनिक सिरीजमध्ये मेटलची पोझिशन काय आहे त्याच्यावर ठरतं की त्या मेटलचं करोजन किती होणार आहे किंवा कमी होणार आहे की जास्त होणार. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ pH. हा फॅक्टर आपण मगाशी पण बघितला ॲटमॉस्फेरिक करोजनमध्ये की ॲसिडिक मीडियम जर असेल तर रेट ऑफ करोजन जास्त असणार आहे. ॲसिडिक मीडिया इज मोर करोजिव्ह दॅन अल्कलाइन ऑर न्यूट्रल मीडिया. मेनी मेटल्स आर रेजिस्टंट टू अल्कली although they are readily attacked by acids. Rate of corrosion is higher in acidic media. याच्यामध्ये तुम्हाला असंही विचारलं जाऊ शकतं की 2 सोल्युशन्स आहेत हॅव्हिंग pH 1 and pH 6 in which case rate of corrosion is higher. pH 1 असेल तर रेट ऑफ करोजन हायर असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू pH 6. 1 to 3 मध्ये 0, 1 to 3 मध्ये रेट ऑफ करोजन हायेस्ट असणार आहे आणि त्याच्यानंतर रेट ऑफ करोजन कमी होत जाणार आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की करोजन कंट्रोल कसा करायचा. याच्या आधी आपण काय बघितलं? व्हॉट इज करोजन, टाईप्स ऑफ करोजन, मेकॅनिझम ऑफ करोजन, देन टाईप्स ऑफ ॲटमॉस्फेरिक करोजन, टाईप्स ऑफ इमर्स करोजन, देन फॅक्टर्स अफेक्टिंग ॲटमॉस्फेरिक करोजन, फॅक्टर्स अफेक्टिंग इमर्स करोजन हे बघितलं. आता आपल्याला हे सगळं माहिती आहे. आता आपल्याला पुढे करोजन कंट्रोल कसा करायचा ते बघायचं आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.